तर आदल्या दिवशी आम्ही भाजी आणली होती, त्याच्यासोबत स्वीटकॉर्नही आणले होते. गावाकडे या सगळ्या गोष्टी इझिली भेटून जातात, तर हे घेताना थोडंसं वेगळंच वाटतं की आपल्या गावाकडे एवढं आहे आणि आपण इथं विकत घेऊन खातोय असं वाटतं. तर याला आम्ही भाजून खातो मराठवाड्याकडे, आणि इकडं कोकण साईडला किंवा कोल्हापूरला इथं उकडून खातात जास्त करून. भाजण्याच्या प्रमाणात उकडलेले जास्त असतात. तर मीही इथं मुलांना ती सवय झाली आहे, त्याच्यामुळे मी कुकरमध्ये 2-3 शिट्या करून घेणार आहे. तर मी इथं उकडून घेते याला. त्याच्यानंतर आम्ही तेच खाल्लं आणि नाश्ता म्हणून तेच खाल्लं. त्याच्यानंतर मुलांचं स्कूल नव्हतं, सुट्टी होती, संडे होतं. तर मग नंतर गेलो डीमार्टला. तर हा येतानाचा व्हिडिओ आहे, पण डीमार्टला जाताना शूट करू शकले नाही, त्याच्यामुळे जातानाच समजा. तर भरपूर गोष्टी होत्या, म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही, म्हणजे मागच्या डीमार्टच्या शॉपिंगमध्ये तुम्ही बघितलं आहे की मी बाकी सगळं किराणा भरलेला आहे, सगळी ग्रोसरीज भरलेली आहे. पण मेन गोष्ट म्हणजे जे गहू आहेत तेच संपलेले होते, म्हणजे धान्य. तर ते आणायला गावाकडे आता जाणार आहे, जमलं तर तिकडूनच आणते मी विकत. म्हणजे जेव्हापासून मी यांच्यासोबत आले तर दुसऱ्यांदा मी विकत घेत असेल. आम्ही विकतचे म्हणजे कधीच गहू वगैरे आणलेले नाही. गावाकडे सगळ्या डाळी आणि गहू जे आहेत ते गावाकडचेच आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे ते बिना केमिकल फ्री आहे. कोणताही केमिकल त्याच्यात वापरलं जात नाही, किंवा सगळं व्यवस्थित असतात, कोणताही पावडर यूज करत नाही, बुरशीनाशक वगैरे. तर इथं आम्ही डीमार्टला चाललेलो, तर मध्ये रंकाळा लागतो आणि खूप वेळा खूप गर्दी असते इथं. पण आता थोडा दुपारचा वेळ होता, त्याच्यामुळे गर्दी नव्हती. संध्याकाळी आणि सकाळी खूप गर्दी असते. त्याच्यानंतर डीमार्टमध्ये गेलो, तर डीमार्टमध्ये सगळ्यात जास्त व्हरायटी होती राखींची. आणि जे काही गिफ्ट्स असतात, वेगवेगळे ड्रेस, लहान मुलांचे, मोठ्यांचे वेगवेगळे प्रकार आलेले, कारण रक्षाबंधन आहे, गिफ्ट्स बहिणीला देतात, त्याच्यामुळे भरपूर व्हरायटी होती राख्यांचीही. नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. आणि आज आम्ही गेलेलो डीमार्टला. तर खरं तर फक्त धान्य घ्यायचे होते आणि घेऊन भरपूर काही आलो. तर लिमिटेड शॉप आहे शॉपिंग, तरी काय काय आणलं आहे ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आम्ही गेलतो, धान्य संपलेत, गावाकडूनच आणत असते मी, पण गहू संपलेत म्हणजे सगळे संपले. आणि बाजरी होती ती पण मी आता शेवटचं म्हणजे 1-2 किलो राहिली होती ती दळून आणली, त्याचं पीठ आहे. आणि 10 किलो गहू आणलेत. इथं आल्यापासून म्हणजे जेव्हापासून मी यांच्यासोबत आले ना राहायला, तेव्हापासून खूप कमी वेळा असं झालं आहे की आम्ही बाहेरचं धान्य घेतलं आहे, कारण घरचंच असतं. गावाकडे गेलो की घेऊन येतो आम्ही धान्य वगैरे. आणायला थोडंसं प्रॉब्लेम येतात, भरपूर गोष्टी हे होतात, पण व्यवस्थित ते असतात, घरचे गहू असतात आणि छान असतात, त्याच्यात कोणतीही पावडर वगैरे मिक्स नसते आणि चांगले असतात ते. तर ते आणलं. त्याच्यानंतर लिमिटेड गोष्टी म्हणल्या जे काही संपलेलं होतं ते आणलं मी. तर रवा आणला आहे, साधारण 1.5 किलो. रवा जास्त लागतो कारण बट्टी वगैरे बनवते मी, तुम्हाला दाखवली मी माझ्या रेसिपीमध्ये. त्याच्यानंतर मिर्च पावडर, मी छोटी म्हणत होते पण यांनी मोठी घेतली. त्याच्यानंतर नेहमीसारखंच गुलाबजामुन पॉकेट, हे तर म्हणजे जेव्हा गेलो तेव्हा असतंच गिफ्टचं. त्याच्यानंतर ह्यावेळेस तूप आणला आहे. तूपही घरचाच असतो. पहिल्या वेळेस म्हणजे पहिल्या नाही, 1-2 वेळेस घेतला असेल, पण बाहेरचा तूप नाही घेत मी, घरचाच तूप असतो. एक तर मी बनवते किंवा हे म्हणजे गावाकडून घेऊन येतो आम्ही. आणि मी जे दूध घेते ना, म्हणजे दूधवाले आहे आमचे त्यांच्याकडून, तर ते जर दूध त्याची जर मी साय काढली आणि ते जर हे बनवलं ना, त्याचं तूप बनवलं की मग नंतर मुलांना मला वाटतं की फक्त पाणीच राहतं त्याच्यामध्ये, म्हणजे असं पातळ होऊन जातं आपण वरची साय पूर्ण काढून घेतली तर त्याच्यामुळे म्हटलं त्यांना आपण जास्त दूध देत पण नाही. 1 ग्लास दूध असतो, त्याच्यातही आपण त्याच्यातलं वरचं जर साय काढून घेतलं की त्याच्यानंतर काय त्याचं हे फायदा होणार आहे त्यांना दूध देऊनही. त्याच्यामुळे मी आता साय वगैरे काढणं थोडं बंद केलं आहे. जर मला पाहिजेच असेल तर मी तूप वगैरे आणून घेते किंवा दुसरी एक्स्ट्रा पॅक आणते आणि त्याच्यामध्ये ती साय साठवून त्याचं तूप बनवते. तर हा एक तुपाचा आहे, गोविंद म्हणून घी आहे, हे प्युअर 200 ग्रॅम, साधारण 175 रुपयाचा आहे हा. तर थोडंफार हे करून त्याला डिस्काउंट वगैरे भेटला असेल, कारण डीमार्टमध्ये बऱ्यापैकी डिस्काउंट असतं. त्याच्यानंतर ह्या वेळेस नवीन काय आणलं आहे तर अहोनी हे पिझ्झा बेस आणलं आता मला बनवायला सांगितलं आहे. आता माझ्यासाठी पहिल्यांदा मी पिझ्झा बनवणार, तर हे मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन जर मी शूट केला व्हिडिओ तर.
तर पिझ्झा पहिल्यांदा आला आहे घरी, म्हणजे मी स्वतः बनवलेलं नाही आहे, मी डायरेक्टली म्हणजे असं घेतला आहे बाहेरून. मला पण जास्त बाहेरचं काही आवडत नाही एवढं. त्याच्यानंतर शेजवान चटणी, मुलीचं शॅम्पू संपलेला तिचं शॅम्पू, त्याच्यानंतर गूळ, लिमिटेड वस्तू आणल्या, जास्त काही किराणा नाही भरला याच्यावर. त्याच्यानंतर खजूर, हे डेली असतात, म्हणजे डेली 2-3 मी मुलांना देत असते, तर खजूर आम्हाला दररोज लागतात. त्याच्यानंतर चीज, आता पिझ्झा म्हटल्यावर त्याला काय काय गोष्टी लागतात तेही मी बऱ्यापैकी माझ्या डोक्यात चालू होते, मी घेतल्या, जे आल्यात ते घेतल्या. त्याच्यानंतर टोमॅटो सॉस तर आहेच आपला. त्याच्यानंतर निरमा संपलेला, तर निरमाही आणला रिनचा. आणि हे गहू आणले 10 किलो, हेही मी तुम्हाला पहिले दाखवलेच आहे. आणि तर हे सगळं घेतलं आणि मी डीमार्टला गेले आणि मुलीसाठी काही आणलं नाही असं होत नाही, कधी मी काहीतरी घेऊन येत असते तिला. तर ह्या वेळेस आता रक्षाबंधन जवळ येत आहे, तर म्हटलं तिला घेऊया. तिला कपड्यांची खूप आवड आहे माझ्यासारखीच, म्हणून नवीन नवीन ड्रेसेस मी तिला घेत असते. तर हा स्कर्ट मी तिला घेतला आहे, क्रशमध्ये आहे याचं पण कापड आणि छान आहे. मेन म्हणजे फॅब्रिक खूप चांगला आहे, याला आतून पण एक अस्तर आहे, व्यवस्थित म्हणजे स्टिच केलेला आहे, व्यवस्थित वाटला मला. आणि डीमार्टचे जास्त कपडे म्हणजे बऱ्यापैकी कपडे डीमार्टचे असतात. तर हे 249चा हा टॉप आहे, म्हणजे स्कर्ट आहे. आणि त्याच्यावर मिक्स आणि मॅच करून मी हा एक टॉप घेतला तिला. थोडा मोठा होतोय, पण थोडा मोठाच असू दे, लगेच आता स्कूलचे ड्रेसेस वगैरे असतात, त्याच्यामुळे डेली काही ती असे ड्रेस घालत नाही, कधीतरी काहीतरी असेल तेव्हाच. तर हा जो टॉप आहे तो पण 249चा आहे, छानपैकी आहे. याचा कापड खूप मऊ आहे, कुठेही टोचणारा वगैरे नाही आहे. आणि रक्षाबंधनला तिला गिफ्ट म्हणून हा एक टॉप आणि स्कर्ट आणलेली आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.